नमस्कार. आपल्या सूक्ष्म क्रियातलं आता खांद्याचं थोडंसं घेते. पायाच्या अजून आहेत, खूप बसूनचे पण आहेत, उभे राहूनचे आहेत, चालताचे सूक्ष्म क्रिया आहेत, पण फक्त पायाचाच कंटाळा नको होते म्हणून आपण आता खांद्यापर्यंत आलेलो. तर खांद्यातला एक शिकवलाय. अर्ध्यामध्ये श्वास भरायचा आहे, अर्ध्यामध्ये सोडायचा आहे, क्लॉकवाईज मग अँटी क्लॉकवाईज. झालं. आता पाची बुट्ट जवळ, कोनिया जोडा. श्वास भरून वरती, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. आता थोडंसं आपल्या छातीकडे हात ठेवा आणि एकदा वरून एकदा खालून, एकदा वरून एकदा खालून. हे केल्यावर तुमचे इथले हाडं, इथे जे हाडांचे जॉईंट घट्ट झाले ते शिथिल होत, म्हणजे लवचिक होतील आणि मग तुमची मूवमेंट हळूहळू वाढेल. हां, एक हात वर, एक हात खाली, 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 एक हात वर, एक हात खाली. आता हात पूर्ण फिरवा. हे उभं राहून सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जमत असेल तर दोन्ही हात एकदम फिरवा. शक्यतो एक एक फिरवा. पूर्ण पूर्ण फिरवा. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. एकदम आरामात. मग दोन्ही हात असे सरळ ठेवा. खाली वरती, खाली वरती, खाली वरती, खाली वरती. तर अंगठा आत, मुठ्ठी बंद. जवळ आणा दोन्ही हात. फक्त मुठी वळणार आहे. वळा एकदम आरामात. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. असं तुम्ही 4-4, 5-5 वेळा करत करत हळूहळू वाढवा. तुमच्या हातामध्ये जितके जॉईंट्स आहेत, हाताची पेरापासून, बोटांच्या पेरापासून त्या खांद्यापर्यंत. आणि डायबिटीसवाल्यांना खांद्याचे खूप प्रॉब्लेम होतात. त्यांनी त्याची मूवमेंट सतत ठेवा, नाही तर लवकर फ्रोझन शोल्डर वगैरेचा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे त्याला मूवमेंट देत राहा, जेणेकरून ते फ्रोझन होणार नाहीत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हलवत राहायचं. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात उजव्या खांद्यावर. मागे हात जाऊ दे दुसरा. एक तर कमरेला पण आधार मिळेल. अशा पद्धतीने मग हात, एक हात वर, एक हात खाली, एक हात वर, एक हात खाली, एक हात वर, एक हात खाली, एक हात वर, एक हात खाली. हे 2-4 वेळा करा. हे बघा, ह्या आहे का ह्याच्यामध्ये काही त्रास? आणि तुम्ही म्हणाले आम्ही घरातली कामं करताना हे सगळं होतंय. नाही, त्यावेळेला तुमचं श्वासाकडे आणि तुमच्या मूवमेंटकडे लक्ष नसतं. त्या काम करण्याकडे पूर्ण लक्ष असतं. त्यावेळेला तुमच्या श्वासाची गती आणि तुमची मूवमेंटमध्ये फरक असू शकतो आणि तिथे कधीतरी तुम्हाला एकदम लचक भरणं वगैरे ह्या गोष्टी होऊ शकेल. तर इथे तुम्ही लक्ष देऊन करत आहात, त्यामुळे भरलेली लचक सुद्धा निघून जाते आणि आलेला घट्टपणा निघून जाऊन लवचिकपणा शरीरामध्ये येतो. हे लक्षात ठेवा. आपल्या शरीराला तुम्हाला ज्या पद्धतीने हलवता येतं, प्रत्येक गोष्ट खूप, मी तुम्हाला आधीच सांगितलं 70-80च्या वरती. आणि तुम्हाला हवी ती मूवमेंट तुम्ही शोधा. ह्याच्यामध्ये पण पाण्याची बॉटल घ्या, ती हात वर खाली करताना बाटली हातात धरलेली आहे, ती बॉटल, म्हणजे त्यामुळे काय होईल, वजन घेऊन हात वर उचलला, वजन घेऊन हात वर उचलला. पहिल्यांदा पाव लिटरच्या बाटली धरा, मग हळूहळू अर्धा लिटर, मग हळूहळू 1 लिटर करा. जर तुमचे फ्रोझन शोल्डर वगैरे असतील तर ते हळूहळू निघणार. त्याच्यासाठी तुमच्याकडून
तुमचं काम एकच आहे, सातत्याने. म्हणून ह्या पहिल्यांदा पाव लिटरच्या 2-3 बाटल्या भरून बाजूलाच ठेवून, जिथे असाल तिथे ठेवून घ्या. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल पायाला बांधायचं तेव्हा पायाकडे बांधलं, जेव्हा वाटेल हातात धरून करायचं तेव्हा हातात धरून केलं. आणि जवळपास त्या आहेत म्हटल्यावर पुन्हा उठून घेऊन याचा कंटाळा येणार नाही. आणि बाजूलाच त्या आहेत म्हणून तरी तुम्ही करणार. त्यामुळे सकाळी उठताना रेग्युलर आपली बाकीची कामं करताना 2-4 ज्या वाटल्या तुम्ही ह्या असल्या कसरतीसाठी वापरणार आहात त्या आपण भरून बाटली बाजूला घेऊनच बसायचं. आपण माझं ऐकतात याबद्दल मी खूप आभारी आहे.